श्री स्वामी समर्थ सर्वांना. सगळ्यात पहिले देवपूजा केली. श्री स्वामी चरित्र सारामृतांचे 3 अध्याय वाचून घेतले. नंतर चहा ठेवला. चहा घेतला गरम गरम. मस्त आता थंडीचे दिवस चालू आहेत तर मस्त अगोदर चहा घेऊन घेतला. तरी बघा लेकरांचं काय खेळणं चालू आहे. पडलं परत बनवायचं आता. आतापर्यंतची सगळी मेहनत व्हायला गेली. चला कोशिश करने वालों की हार नहीं होती, करते रहो. चला त्यांचे खेळ चालू द्या. आपण चला गार्डनमध्ये आली. पाहिलं कशाला किती फुलं आलेत, काय आलेत, कसे आलेत. हे बघा पांढरं गुलाबाला 3 फुलं आलेत. झाड छोटंच आहे पण कळ्या भरपूर आल्यात त्याला. खूप आवडतात मला गुलाबाचे ते झाडं, फुलांचे सगळेच. तुळशीचं झाड बघा किती छान आलंय. वांग्याचं झाड, त्याला आता चांगलेच फुलं लागलेत. कट केलं होतं, त्याला रोग पडला होता म्हणून कट केलं. आता परत फुटले आणि फुलं लागले. मिरचीचं एकच आहे. हे गुलाबाची फांदी लावली होती ती आता किती छान फुटली आहे. आलेत. एकच आहे मिरचीचं झाड. पण हे ऑरेंज कलरचं गुलाब आहे. त्याला पण एवढंच एका फांदीला 8 कळ्या आल्या आहेत. मी कळ्या मोजून पाहिल्या किती येतात. छोटे छोटे सगळे 8 कळ्या आल्या आहेत त्याला. मी त्याला फुलं आल्यावर दाखवीन तुम्हाला, एक व्हिडिओ टाकीन. खूप छान आहे. ऑरेंज कलरचं गुलाब आहे. हे आहे कोथिंबीर. जेवायला घेतलंय वरण भात. नंतर घेतलंय शेवभाजी आहे काळ्या मसाल्यातली, पनीरची भाजी, पोळ्या आणि काकडी. श्रेया आणि मी बसलो जेवण करायला. फ्रेंड्स, तुमचं झालं का जेवण? नसन झालं जेवण तर या जेवण करायला. मस्त जेवण केलंय आज. चला जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी आणला होता बदाम शेक. मस्त उन्हाला बसून बदाम शेक खाल्ला. बदाम शेक खायचा झाल्यावर आता श्रेया बसली अभ्यास करायला. श्रीशा, तिला अभ्यास करू दे. श्रीशा, अभ्यास करू दे की तिला. अंग लिहितो 15 5 3चा. तुझा सोप्यावर जाऊन लिहिजा. जा सोप्यावर. हे बघा आमचं छोटं बाळ काय दीदीला अभ्यास करू देत नाही. दीदी गेली सोप्यावर आता अभ्यास करायला. ती करू देत नव्हती म्हणून. काय खाते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.